येणाऱ्या या 16व्या लोकसभेच्या निवडणुका आपल्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि या निवडणुकांच्याकडे पाहण्याची जी डाव्या पक्षांची दृष्टी आहे आणि इतर सर्व भांडवलदारी पक्षांची दृष्टी आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे। बहुतेक सर्व भांडवलदारी पक्ष या निवडणुकांमध्ये म्हणजे कुठलीही लोकसभा असो किंवा आणखी कुठली असो सत्ता आणि मत्ता मिळवण्याचं साधन या दृष्टीने या निवडणुकींकडे पाहतात आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की सत्तेवर आल्यानंतर एकतर यांची धोरणं ही सातत्याने जे सत्ताधारी वर्ग आहेत मोठमोठे भांडवलदार, जमीनदार, साखर सम्राट, बिल्डर, काळा बाजारवाले या सगळ्यांच्या बाजूनी यांची धोरणं नेहमी असतात। हे आपण एक गोष्ट पाहतो। दुसरी गोष्ट त्यांच्या संबंध व्यवहारामध्ये आपण ही आणखीन एक गोष्ट पाहतो की हे सगळे भांडवलदारी पक्ष जेव्हा सत्तेत असतील त्यावेळेला भ्रष्टाचाराचा सुळसुळाट होतो। हे आपण अगदी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, राष्ट्रवादी किंवा शिवसेना किंवा इतर कुठलाही अशा प्रकारचा पक्ष तर त्याच्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचार याचं अगदी गगनचुंबी त्याची पातळी गाठलेली आहे हे आपण बघतो। याच्या नेमक्या उलट कुठलीही निवडणूक ही राजकीय वर्ग संघर्षाचा भाग आहे अशा पद्धतीने डावे पक्ष तिच्याकडे पाहतात। म्हणजे संबंध देशामध्ये जे संतुलन आपल्याला बदलायचं आहे गोरगरिबांच्या बाजूनी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, मध्यम वर्ग यांच्या बाजूनी जे आपल्याला वळवायचं आहे त्या दिशेने खरं म्हणजे या निवडणुकांचा उपयोग झाला पाहिजे असं डाव्या पक्षांचं स्पष्ट मत आहे आणि त्यानुसार ते प्रत्यक्षामध्ये काम सुद्धा करतात।